नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विरा ॲग्रो विजन प्रतिनिधी अभिजित कुंजीर आज परत एकदा तुमच्या भेटीला आलेलो आहे. आज नवीन प्लॉट आपला पौर्णिमा येल्लो या जातीच्या प्लॉटवरती आपण राजेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. तर ह्या प्लॉटसाठी आपण दिलेला एका कॅनचा जबरदस्त असा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. फक्त अवघे 8 दिवस या प्लॉटला सोडलेलं झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचा जो आउटपुट आलेला आहे आणि पिकामधला ज्या पद्धतीने बदल झालेला आहे, आज तो आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकूयात की कशा पद्धतीने बदल झाला आहे. चला तर आपण आज शेतकऱ्यांशी भेटून बोलूया. नमस्कार, नाव सांगा आपलं. राजेंद्र विठ्ठल जगताप, मुक्काम पोस्ट राजेवाडी. आता आपलं कोणतं प्रोडक्ट आपण या प्लॉटसाठी वापरलं होतं? विरा आणि विरा संजीवनी आणि रूट ग्रोपर वापरले. पहिल्यांदाच वापरलं होतं तुम्ही? पहिल्यांदाच वापरले. म्हणजे त्याचा अनुभव कसा होता की आज पहिल्या इथून मागं पण तुम्ही बऱ्याचशा कंपन्यांचे प्रोडक्ट वापरले होते, पण आत्ताचा जो अनुभव आहे तुमचा, बाबा हे कॅन्डस सोडल्यानंतर तुम्हाला एवढा आपल्यातून रिझल्ट असा आलेला आहे, काल आपली भेट झाली त्याच्यानंतर तुम्ही मला जे काही बदल सांगितले, आज तुम्ही जे शेतकऱ्यांना सांगू शकता का की बाबा काय कशा पद्धतीने बदल दिसतो? बदल असं झाला गेला की पहिले झाडावरती कळ्या फक्त एक 30-40 कळी होती. 30-40 कळीचं प्रमाण वाढलं गेलं. ते आता एक 100 कळी झाली. 100 कळी झाली. हे आता तुम्ही दाखवू शकता का शेतकऱ्यांना कळ्यांची? आज शेतकरी मित्रांनो बघू शकता कळ्यांची संख्या कशा पद्धतीने वाढली. उंची केवढी होती पहिली, की उंची कशी होती आणि आताची उंची काय? उंचीमध्ये पण प्रमाण वाढलेलं आहे. उंचीची थोडी हाईट झालेली थोडी. आणि ग्रीनरी कशी, म्हणजे हिरवा पानाचा कलर हिरवागार झालेला आहे. थोडस पहिलं व्हायचं पिवळस करप्याचा थोडासा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. आणि कळे किती असतील अंदाजे? कळी आता 100-150 कळी लागलेली आहे. किती कधी सोडलं होतं ते सांगू शकता? एक 8 दिवस झाले सोडलेलं. 8 दिवस झाले सोडलेलं. म्हणजे 2 डोस करायला लावले होते मी. 2 डोस सोडले होते. 4-4 दिवसाच्या दरम्यान 2 डोस सोडले. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, 8 दिवसापूर्वी फक्त या प्लॉटसाठी 2.5 लिटर विरा संजीवनी एवढंच फक्त आपलं प्रोडक्ट सोडलेलं होतं. आज त्या विरा संजीवनीचा हा तुम्ही आउटपुट बघू शकता. आणि अवघं फक्त मला वाटतं 3 दिवस झाले असतील मागचा डोस सोडलेला. 3 ते 4 दिवसापूर्वी दुसरा डोस 2.5 लिटरचा सोडलेला होता. आज तुम्ही ह्या प्लॉटवरती बघू शकता की मी पण स्वतः ज्यावेळी आलो होतो ह्या प्लॉटवरती, तर ह्या प्लॉटवरती अशी परिस्थिती होती की बाबा कळीची संख्या तर कमीच होतीच, पण त्याचबरोबर की नंतर मिळणारं जे उत्पन्न आहे ते शाश्वत नव्हतं की बाबा 100% आपल्याला इथून एवढं उत्पन्न घ्यायचं अशी म्हणजे तुम्ही जी अपेक्षा केली होती ती अपेक्षित उत्पन्न मिळालं असतं का ही जर वापरलं नसतं तर? नाही, जर हे वापरलं नसतं तर मग उत्पन्न झालं नसतं. हे वापरल्यानंतर कळ्यांची संख्या वाढली गेलेली आहे. कळ्यांची संख्या वाढली म्हणजे फुलांचं प्रमाण वाढलं जातं. त्यामुळे आपल्याला उत्पन्न जास्त 100% उत्पन्न होऊ शकतं. बघा शेतकरी मित्रांनो, आपण एक फुल करून बघूयात. बघू शकता फुलाची क्वालिटी जबरदस्त आहे. आज फक्त आता सुरुवात झालेली ह्या प्लॉटला आता फुल निघायला. आता कालच त्यांना आपण विराट साईज किंग आजच सकाळी दिलं, सकाळी सोडलेलं आहे. किती लिटर सोडले तुम्ही आता? 2.5 लिटर. शेतकरी मित्रांनो 2.5 लिटर विराट साईज किंग आपलं सोडलेलं आहे. फुलाची साईज साठी आपण दुसरा डोस हा दिलेला होता. 8 दिवसापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, आज जे शेतकरी मित्र बघणारी आहेत आपली, तर त्यांना तुमचा काय संदेश असेल? म्हणजे ह्याचा वापर करावा. 100% रिझल्ट तुम्हाला भेटला जाईल. 100% तुम्ही खात्री देऊ शकता. म्हणजे आज जर समजा शेजारचा कोणी जर तुम्हाला कोणी शेतकरींनी येऊन विचारलं की बाबा अगोदर अशी परिस्थिती, आज तुम्ही हा एवढ्या पद्धतीने बदल झालेला आहे, ह्याचा तुम्ही सजेशन देऊ शकता का समोरच्याला? पुढल्याला माहिती देऊ शकतो की हे वापरल्यानंतर काय फरक जाणवला जातो त्याच्यात. बघा शेतकरी मित्रांनो, एकदा अवश्य वापर करा. विरा ॲग्रो विजनचे जे काही प्रोडक्ट आहेत आपले, त्या सर्वच प्रोडक्टचा जबरदस्त पद्धतीने असा रिझल्ट आलेला आहे. आज तुम्ही फक्त एकच प्रोडक्ट बघताय. आपलं फुल शेती स्पेशल असेल, विराट साईज किंग असेल आणि विराट 24 असेल. तुम्ही आपल्या खालील दिलेल्या नंबरवरती अवश्य संपर्क करा. तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन हे शेवटपर्यंत केलं जाईल. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.